आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी मॅथमॅटिक्स या विषयामधील चॅप्टर नंबर 8 कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रेटर्स अँड टाइप्स, आता चौकोनाची रचना आणि त्याचे प्रकार. आता चौकोनाची रचना कशी करायची, त्रिकोणाची रचना कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की कोणत्या पद्धतीने आपण चौकोनाची रचना करू शकतो. त्यामध्ये चौकोनामध्ये टोटल 10 घटक असतात. त्या 10 घटकापैकी 5 घटक जर आपल्याला मिळाले दिले असतील तर आपल्याला इजी स्वरूपात चौकोनाची रचना करता येते. पण विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला आयत, चौरस अशा प्रकारचे किंवा समभुज चौकोन जर आपल्याला काढायला सांगितले तर आपल्याला त्याचे गुणधर्म किंवा आकृती कशा असतात आणि त्याचे गुणधर्म काय हे माहिती असणं अत्यावश्यक आहे. आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला आयत काढायचा आहे, तर आयताच्या सर्व गुणधर्म जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला लक्षात येते की आयताचे फक्त दोनच लगतच्या दोन बाजू नुसत्या दिल्या तर आपल्याला आयत काढता येतो. त्यामध्ये 10 घटक आहेत. त्या 10 घटकापैकी 2च घटक जर दिले आपल्याला तर आपल्याला आयत काढता येतो. त्यासाठी सगळ्यात महत्वाचे आपल्याला गुणधर्म माहिती असणं अत्यावश्यक आहे. तर बघूया चॅप्टर नंबर 8 मधील रेक्टँगल. जे रेक्टँगल आहे त्या रेक्टँगलला आयत, मराठी त्याला आयत किंवा काटकोन चौकोन म्हणतात. याला मराठीत दोन नाव आहेत, एक आहे आहेत आणि दुसरा आहे काटकोन चौकोन. आता विद्यार्थी मित्रांनो, हा आयत असतो कसा आणि त्याचे गुणधर्म काय आहेत हे आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची एक आकृती असते, त्याला आयत म्हटलं जातं. मला सगळ्यांना नाव येतोय. PQRS आणि O. आता या आयताच्या माध्यमातून आपल्याला सर्व गोष्टी माहित असणं अत्यावश्यक आहे. आयत काढताना सगळ्यात महत्वाचे आयताची आपल्याला व्याख्या माहित पाहिजे. आयताची व्याख्या आहे इफ all angles of a quadrilateral are right angle, it is called a rectangle. म्हणजे ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात, ज्या ऑल अँगल्स आर राईट अँगल, चारही कोन काटकोन असतात, त्या चौकोनाला आयत किंवा काटकोन चौकोन असे म्हणतात. आता मित्रांनो, हे व्याख्या आपल्याला माहित असणं अत्यावश्यक आहे. ही जर व्याख्या माहित असेल तर या व्याख्येवरून आपल्याला येते की प्रत्येक बाजू 90 अंश जाते. काटकोनाचा 90 अंश, प्रत्येक कोन आहे 90, प्रत्येक कोन हा 90 अंश असतो. म्हणजे उदाहरणार्थ आकृती दाखवल्याप्रमाणे एम कोन पी जातं, मेजर अँगल P इज इक्वल टू मेजर अँगल Q इज इक्वल टू मेजर अँगल R इज इक्वल टू मेजर अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे प्रत्येक कोन हा 90 अंश असेल तर चौकोन PQRS ला हा आयत आहे म्हणतात. त्याला आयत आहे असं म्हणतात. जर हे सगळे कोन 90 अंश असतील तर अशाला आयत आहे असं म्हटलं जातं. आता यामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत, आयताचे गुणधर्म हे माहिती असणं अत्यावश्यक आहे.
जे आयत आहे, आयताचे गुणधर्म आपल्याला माहित असणं अत्यावश्यक आहे. त्याला प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल म्हणजे आयताचे गुणधर्म. आता आयताचे गुणधर्म सगळ्यात महत्वाचे आहेत. मी आता इथे ज्या वेळा आकृतीवर ज्या रेषा मारतोय त्यावर पूर्णपणे लक्ष द्या. इथे एक रेषा आहे, इथे एक रेषा आहे, इथं दोन रेषा आहेत, इथं दोन रेषा आहेत, हा आणि हा. याचा अर्थ आयताच्या समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात. म्हणजे ही बाजू एकरूप आहे, ही बाजू एकरूप आहे. पी आर, समजा क्यू आणि आर ची लांबी जर 10 सेंटीमीटर असेल तर पी एस ची लांबी सुद्धा 10 सेंटीमीटर असणार आहे. किंवा पी क्यू ची लांबी 5 सेंटीमीटर असेल तर एस आर ची लांबी सुद्धा 5 सेंटीमीटर आहे. किंवा जे डायगोनल, त्याला कर्ण म्हणतात, पी आर चा कर्ण जर 20 सेंटीमीटर असेल तर क्यू एस चा सेंटीमीटर, क्यू ची लांबी, क्यू एस ची सुद्धा लांबी 20 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ आहे आयताच्या समोरासमोर बाजू एकरूप असतात. हा पहिला गुणधर्म आहे. पहिला गुणधर्म आहे ऑपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्करंट. पहिला गुणधर्म आहे ऑपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्करंट. याचा अर्थ विरुद्ध, अपोजिट अँगल साइड्स याचा अर्थ विरुद्ध बाजू म्हणजे समोरासमोरील बाजू, समोरासमोरील बाजू एकरूप असतात. कॉन्करंट याचा अर्थ एकरूप असतात. आता ह्याच्यावरून समजले की अपोजिट साइड्स आर कॉन्करंट म्हणजे समोरासमोर जे एकरूप असतात. त्यातला दोन नंबरचा प्रॉपर्टी आहे जे डायगोनल्स आहेत. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्करंट. जे डायगोनल्स आहेत म्हणजे कर्ण आहेत ते कॉन्करंट म्हणजे एकरूप असतात. कर्णाची लांबी एकसारखी असते. म्हणजे पी आर जर लांबी 20 असेल तर क्यू एस ची सुद्धा लांबी 20च. म्हणजे दुसरी प्रॉपर्टी आहे डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे याचा अर्थ आहे आयताचे कर्ण एकरूप असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात. 3 नंबरची प्रॉपर्टी आहे डायगोनल्स आर बायसेक्ट टू इच अदर. दोघांना बरोबर बायसेक्ट करतात. म्हणजे ह्याची लांबी आणि ह्याची लांबी एकसारखी असते. म्हणजे ह्याची लांबी ह्याची लांबी सारखी आणि ह्याची लांबी आणि ह्याची लांबी एकसारखी. डायगोनल्स आर बायसेक्ट टू इच अदर. म्हणजे तिसरी प्रॉपर्टी आहे डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. याचा अर्थ आहे आयताचे कर्ण एकमेकांना दुभागतात. याचा अर्थ 2 भाग करतात. 2 भाग होतात. त्याचे 2 भाग होतात. आयताचे करायचे 2 भाग. आता बघूया ह्या प्रॉपर्टीच्या माध्यमातून आपल्याला काय काय समजलं ते. बघा, अपोजिट साइड्स आर रेक्टँगल आर कॉन्करंट म्हणजे लेंथ क्यू आर
इज इक्वल टू लेंथ PS, म्हणजे लेंथ QR आणि लेंथ PS यांची लांबी एकसारखी असते. दुसरी आहे लेंथ PQ, लेंथ PQ इज इक्वल टू लेंथ SR, लेंथ SR याची लांबी आणि याची लांबी एकसारखी असते. म्हणजे एक नंबरच्या प्रॉपर्टीवरून आपल्याला हे लक्षात येतं. 2 नंबर प्रॉपर्टी डायगोनल्स ऑफ रेक्टँगुलर कॉर्करट, जे डायगोनल्स आहेत रेक्टँगलचे, म्हणजे लेंथ PR इज इक्वल टू लेंथ QS, लेंथ QS डायगोनलची लांबी एकसारखी असते. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट टू इच अदर, बायसेक्ट म्हणजे बरोबर दोन भाग होतो. म्हणजे याचा अर्थ लेंथ PO इज इक्वल टू लेंथ OR, म्हणजे PO ची आणि OR ची लांबी एकसारखी असते. म्हणजे याचा अर्थ लेंथ OP किंवा लेंथ OR, लेंथ OP किंवा लेंथ OR इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ PR, म्हणजे या PR ची लांबी मधने मी केली तर हिची लांबी मिळते किंवा हिची लांबी मिळते. सेम तोच प्रकार लेंथ OS इज इक्वल टू लेंथ OQ, लेंथ OS इज इक्वल टू लेंथ OQ या दोघांची लांबी सारखी असते. म्हणजेच लेंथ OS इज इक्वल टू लेंथ OQ, त्याची लांबी काढू शकतो 1/2 इंटू OS च्या निम्मी असते, लेंथ QS च्या निम्मी असते, QS च्या निम्मी असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या 3 प्रॉपर्टीवरून आपल्याला समजलं की कोणती बाजू कुठं असते, कोणती बाजू कुणाच्या बरोबर असते, या सर्व गोष्टी समजल्या. आणि आपल्याला त्याची व्याख्यामध्येच माहित आहे की प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो, म्हणजे प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असणारच आहे. त्या आयताच्या गुणधर्मामध्ये आहेच की त्याची व्याख्याच आहे ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रेटर्स आर राईट अँगल. प्रत्येक कोन 90 अंश असेल तरच त्याला आपण आयत म्हणतो. प्रत्येक कोन 90 अंश हे माहित आहे. अपोजिट साइड कॉन्करंट असतात. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स म्हणजे डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्करंट असतात. डायगोनल्स रेक्टँगल्स बायसेक्ट करतात. ह्या सर्व प्रॉपर्टीज आपल्याला माहित असेल तर अशा प्रॉपर्टीचा वापर करून या प्रॉपर्टी आपण लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला फक्त समजा QR आणि RS याच बाजू नुसत्या दिल्या तर आपल्याला इझी आपल्याला रेक्टँगल काढता येतो. का तर ही बाजू आणि ही बाजू माहित आहे, ह्या दोन बाजू आहेत. ही बाजू माहित असेल तर ही बाजू ऑटोमॅटिक माहित होते, कारण प्रॉपर्टी आहे अपोजिट साइड कॉन्करंट, म्हणजे दोन्ही बाजू एकरूप असतात. ही बाजू माहिती तर ही बाजू ऑटोमॅटिक माहिती आहे, म्हणजे 4 बाजू समजल्या. म्हणजे 2 बाजू दिल्या तर आपल्याला 4 बाजू समजतात. आणि प्रत्येक कोन हा 90 अंशाचा आहे, याचा अर्थ आपल्याला 8 बाजू, 10 पैकी आपल्याला 8 बाजू समजतात. त्याच्या मित्रांनो, जर आपल्याला अशा प्रकारचे फक्त नुसतं 2 साईडच्या बाजू दिल्या आणि सांगितलं आयत काढा तर आपण बिंदासपैकी आपल्याला आयत काढता येतो, कारण आपल्याला ह्या 2 बाजूवरून आपल्याला 8 जणांची माहिती मिळत असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न इझी सिंपल प्रकारे सुटू शकतात. स्क्वेअर मराठीत चौरस असं म्हणतात. काही विद्यार्थ्यांना चौरस आणि चौकोन यातला फरक कळत नाही. चौकोन म्हणजेच विद्यार्थी चौरस असं म्हणलं जातं, तर विद्यार्थी मित्रांनो चौकोन आणि चौरस हा वेगळा आहे. चौरस हा 4 बाजू समान असतात आणि चौकोन म्हणजे कोणत्याही 4 बाजून 4 कोणाच्या आकृतीला चौकोन म्हणलं जातं. आता आपण पाहतो चौकोनाचे प्रकार, त्यामध्ये आयत येतं, चौरस येतो, समभुज चौकोन असतो, म्हणजे सगळ्या चौकोनाच्या आकृत्या यामध्ये येतात. त्यामुळं चौरस हा वेगळा आणि चौकोन हा वेगळा. तर पाहूया चौरस म्हणजे नक्की काय. एक आकृती काढतोय, त्या आकृतीच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. त्याला नाव दिलं मी ABC आणि D हा कर्ण आहे. AC आणि BD याला कर्ण म्हणायचं. AB ची बाजू AB म्हणायचं, याला कोन म्हणलं जातं. इथं M पॉइंट आहे, तिथे सुद्धा कोन दिलेला आहे. आता चौरस आहे, स्क्वेअरची पहिल्यांदा व्याख्या बघू. त्या व्याख्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कोणत्या काय आपल्याला तिचे गुणधर्म कशा आहेत हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येतात. पण आपण व्याख्या बघू. इफ
all sides and all angles of a quadrilateral are concurrent. It is called square. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोण काटकोन असतात अशांना चौरस असं म्हटलं जातं. all sides are and all angles are concurrent are called square. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्व बाजू एकाच मापाचे आणि प्रत्येक कोण 90 अंशाचा जर असेल तर आपल्याला चौरस काढता येतो. म्हणजे या माहितीच्या आधारे आपल्याला लेंथ ए बी बरोबर लेंथ बी सी बरोबर लेंथ सी डी बरोबर लेंथ ए डी या सर्वांची माप एकसारखे येतात. त्याचबरोबर एम कोन ए इज इक्वल टू एम कोन बी इज इक्वल टू एम कोन सी इज इक्वल टू एम कोन डी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे या व्याख्येच्या आधारे आपल्याला समजून आलं की प्रत्येक बाजू आहे चौरसाची प्रत्येक बाजू इक्वल असते आणि प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो. आता या सगळ्या माहितीवरून आपल्याला चौरसाचे गुणधर्म आपल्याला बघायचे. आता आपण बघूया चौरसाचे गुणधर्म. त्याला प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर गुणधर्म असेल तर आपल्याला चौरसावर असणारे कोणताही प्रश्न आपण इजी सोडवू शकतो. तर पहिला गुणधर्म आहे डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ दॅट आर कॉन्करंट. पहिला गुणधर्म आहे तो आहे डायगोनलचा. डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ that is they are congruent. म्हणजे याचा अर्थ आहे चौरसाचे कर्ण एकरूप असतात. एकरूप याचा अर्थ एकाच मापाचे असतात. चौरसाचे कर्ण एकाच मापाचे असतात हा त्याचा अर्थ झाला. 2 नंबरचा गुणधर्म आहे तो आहे डायगोनल्स बायसेक्ट टू इच अदर. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर म्हणजे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे 2 भाग होतात. कर्णाचे बरोबर 2 भाग होतात. त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ते दुभागताना डायगोनल्स आर perpendicular to each other. म्हणजे ते एकमेकांना लंब दुभागतात. कर्ण परस्परांना
लंब दुभागतात. लंब याचा अर्थ त्याच्यामध्ये काटकोन होतो, काटकोन. बघा, लंब म्हणजे काटकोन. चौथा आहे त्यातलाच, डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. म्हणजे डायगोनल्स आहेत ते विरुद्ध कोन, म्हणजे समोर जे समोर कोण आहेत ते बायसेक्ट करतात, बरोबर त्याचे दोन भाग करतात. म्हणजे कर्ण समोरील कोन दुभागतात. कोन दुभागतात. समोरील कोन दुभागतात. आता विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीवरून आपल्याला काही गोष्टी समजतात की स्क्वेअर कसा आहे तो. तर पाहूया. बघा, व्याख्यामध्येच आहे की इफ ऑल साइड्स अँड ऑल अँगल्स आर कॉन्करंट, म्हणजे सर्व बाजू आणि प्रत्येक कोन एकरूप असेल, प्रत्येक कोन 90 अंश, प्रत्येक बाजू एकरूप असेल, त्याला आपण स्क्वेअर म्हणतो, चौरस म्हणतो. ह्याच्यावर आपल्याला हे लक्षात आलं. आता चौरसच्या गुणधर्मावरून आपल्याला पहिल्यांदा लक्षात येईल डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ अँड दे आर कॉन्करंट. म्हणजे डायगोनल्स म्हणजे लेंथ AC कॉन्करंट लेंथ BD. म्हणजे लेंथ AC आणि लेंथ BD ची लांबी आहे ती एकरूप आहे, एकसारखीच आहे, तंतोतंत जुळणारी आहे. 2 नंबर सांगितली, डायगोनल्स बायसेक्ट टू इच अदर. डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजे लेंथ AM इज इक्वल टू लेंथ CM. यांची लेंथ AM आणि लेंथ CM यांची बाजू एकसारखी असते. म्हणजे लेंथ AM इज इक्वल टू लेंथ CM इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ AC. बरोबर ह्याच्या निम्मी असते. ACच्या निम्मी, म्हणजे हे माप आणि हे माप एकसारखं असतं. त्याचबरोबर हे माप आणि हे माप सुद्धा एकसारखं असतं. म्हणजे लेंथ BM इज इक्वल टू लेंथ MD ह्याचं माप सुद्धा इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ BD. म्हणजे BDच्या बरोबर निम्म असतं. याचा अर्थ दोन्ही कर्ण एकरूप असतात, तर याचा अर्थ हे सर्व बाजू आतल्या ते सुद्धा एकरूप असतात. 3 नंबरच्या प्रॉपर्टीवर आपल्या लक्षात आहे, डायगोनल्स आर परपेंड टू इच अदर. म्हणजे जे इथला अँगल आहे, हे डायगोनल्स AC आणि BD जे एकमेकाला क्रॉस होतात, तिथं क्रॉस होतात, तिथं माप होतं ते 90 अंश माप होतं. म्हणजे M कोन AMD ह्याचं माप आहे ते 90 अंशाचं माप आहे. इथं 90 आहे तर सगळेच 90 असणार आहे, प्रत्येक ठिकाणी 90 अंशाचं असणार आहे. म्हणजे M कोन ADB, M कोन BMC किंवा M कोन CMD प्रत्येकाचं माप हे 90 अंश असणार आहे. म्हणजे आपण लिहिता येतोय M कोन AMD इज इक्वल टू M कोन AMB इज इक्वल टू M कोन BMC M कोन CMD इज इक्वल टू 90 डिग्री. प्रत्येकाचा कोन 90 अंश. डायगोनल्स बायसेक्ट टू अपोजिट अँगल. म्हणजे बरोबर अपोजिट अँगल आहेत ते एकमेकाला बायसेक्ट करतात. याचा अर्थ ABM आहे, म्हणजे M कोन ABM आहे तो 90/2 इज इक्वल टू 45 डिग्री. म्हणजे ते प्रत्येक कोन आहे तो 45 अंशाचा बायसेक्ट होतो. म्हणजे इथला जो कोन आहे ते 45, इथला 45, हा 45, हा म्हणजे प्रत्येक 90 अंशाचा बरोबर निम्मा कोन आहे तो बायसेक्ट केला जातो. याचा अर्थ अशा प्रकारचे आपल्याला ह्याच्यावरून सर्व प्रॉपर्टी आपल्या लक्षात येतात. त्यामुळे आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे की या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला जर चौरस काढायला सांगितला, स्क्वेअर काढायला सांगितला, तर आपल्या लक्षात येते एकच बाजू समजा आपल्याला दिली, एक बाजू दिली तर आपल्याला 8 बाजू समजतात. म्हणजे एक बाजू दिली की ह्याच्यापासून 4 बाजू इक्वल असं हे माहित असतं आणि प्रत्येक कोन 90 अंश हे सुद्धा माहित असतं. त्यावर आपण ह्या एक बाजू दिली तर आपल्याला स्क्वेअर काढता येतो, चौरस काढता येतो, हे लक्षात आलं पाहिजे.
तर पाहूया आपण यातलाच रोम्बस समभुज चौकोन, त्याचं गुणधर्म, त्याची व्याख्या, त्याची आकृती. तो आहे रोम्बस. त्याला म्हणतात मराठीत समभुज चौकोन. आता विद्यार्थी मित्रांनो, समभुज चौकोन त्याची आकृती काढू. आपल्याला आकृतीवरून लक्षात येईल सगळ्या गोष्टी. समभुज चौकोन कसा असतो. नाव लिहिलं मी A, B, C आणि D. आता विद्यार्थ्यांनो, समभुज त्रिकोण आपण जर बघितला, जसं आपण स्क्वेअर बघितला, स्क्वेअरच्या सर्व बाजू एकरूप असतात, चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात, तसाच या समभुज चौकोनात सुद्धा सर्व बाजू आपल्याला एकरूप दिसतात. फक्त हा कोण आहेत, चौरसाचे कोण 90 अंश असतात आणि ह्याचे कोण आपल्याला 90 अंश दिसत नाहीत. याचा अर्थ हे थोडीशी तिरकी आकृती दिसते, फक्त दिसताना चौरसारखीच आहे, परंतु थोडीशी तिरकी आहे. याच्यावरून आपल्याला जेवढ्या व्याख्या लक्षात येईल तेव्हा आपल्या व्याख्यावरून आपल्याला काही गोष्टी समजून शकतील. आता याची व्याख्या काय आहे, तर याची व्याख्या आहे इफ ऑल साइड ऑफ क्वाड्रिलेटर, इफ ऑल sides of quadrilateral are of equal length, it is called as rhombus. म्हणजे चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्याला समभुज चौकोन असे म्हणतात. तुमच्या मराठीमध्ये समभुज चौकोन म्हणजे सर्व बाजू एकरूप, याच्याच अर्थावरून ही व्याख्या तयार झाल्या. इफ ऑल साइड्स ऑफ क्वाड्रिलेटर्स आर कॉन्करंट, इफ ऑल साइड्स ऑफ क्वाड्रिलेटर्स आर कॉन्करंट आहेत. If all sides of quadrilaters are concurrent of equal length, it called as rhombus. Equal length म्हणजेच क्वाड्रिलेटर. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात याला आपण समभुज चौकोन म्हणतो. आता बघूया, म्हणजे लेंथ AB ह्याची लांबी आहे, तीच लांबी लेंथ BC ची असणार आहे, तीच लांबी लेंथ CD ची असते आणि तीच लांबी लेंथ AD ची असते. म्हणजे सर्व बाजू आहेत त्या सारख्या समान मापाच्या असतात. याच्यावरून आपलं लक्षात आलं की समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकाच मापाचे असतात. आता त्यानंतर आपण बघूया त्याचे गुणधर्म. म्हणजे समभुज चौकोनाचे गुणधर्म त्याला म्हणतात प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस. प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस. आता प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस मध्ये सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आहे ती अपोजिट अँगल्स आर कॉन्करंट. पहिली प्रॉपर्टी जी आहे ती पहिली प्रॉपर्टी आपण लिहूया. पहिली प्रॉपर्टी आहे अपोजिट अँगल्स आर कॉन्करंट. म्हणजे याचा अर्थ आहे विरुद्ध कोन एकरूप असतात. त्याला म्हणतात समोरी.
विरुद्ध म्हणजे समोरील कोन एकरूप असतात. 2 नंबरची प्रॉपर्टी आहे डायगोनल बायसेक्ट अपोजिट अँगल ऑफ रोम्बस. डायगोनल्स बायसेक्ट opposite angles of a rhombus. म्हणजे जे विरुद्ध कोन आहेत ते कर्ण दुभागतात. जे कोन विरुद्ध कोन समोरासमोरील कोन कर्ण दुभागतात. कोन कर्ण दुभागतात म्हणजे अपोजिट अँगल जे आहेत ते कर्ण दुभागतात. 3 नंबरची प्रॉपर्टी आहे डायगोनल्स आर बायसेक्ट ईच अदर. डायगोनल बायसेक्ट ईच अदर and they are perpendicular to each other. म्हणजे हे बरोबर बायसेक्ट करतात. म्हणजे हे माप आणि हे माप एक आहे आणि हे माप एक आहे आणि इथं बायसेक्ट टू परपेंड टू इच अदर. आता विद्यार्थी मित्रांनो हे झाले गुणधर्म. आता या गुणधर्माच्याच आधारे आपल्याला काही माहिती मिळते का बघूया. आता ह्या गुणधर्मावर आपल्याला लक्षात येतं की काय काय आपल्याला माहिती आपल्या समोर आली. आता पहिली माहिती आहे ती अपोजिट अँगल्स आर कॉन्करंट. म्हणजे विरुद्ध कोन समोरासमोर जे कोन आहेत ते एकरूप असतात. म्हणजे काय एम कोन ए इज इक्वल टू एम कोन सी. म्हणजे हा कोन आहे आणि हा कोन आहे ते एकरूप आहेत. त्याचबरोबर एम कोन बी कॉन्करंट एम कोन डी. म्हणजे हा कोन आहे आणि हा कोन आहे ते एकरूप आहेत. याचा अर्थ कॉन्करंट, याचा अर्थ असे एकरूप तंतोतंत जुळणारे, हा त्याचा अर्थ आहे. दुसरा आहे डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल ऑफ रोम्बस. म्हणजे जो कोन ए आहे तो ए कोन आहे, तो कोन ए कोन आणि सी कोन किंवा तुमचा जो एम बी कोन आणि डी कोन हे बरोबर बायसेक्ट करतात. म्हणजे एकमेकाला बरोबर बायसेक्ट करतात. म्हणजे समजा बी ए सी हा बी ए सी आहे, बी ए सी त्याचं माप आहे डी ए सी. म्हणजे हे बरोबर आहे, हा कोन आणि हा कोन एकरूप आहे. म्हणजे एम कोन बी ए सी हा कोन आणि एम कोन सी ए डी, बी ए सी आणि सी ए डी म्हणजे हा कोन एकरूप आहे. असा हा कोन एकरूप आहे, हा. म्हणजे सर्व कोन अशा प्रकारचे एकमेकाला दुभागले जातात आणि परफेक्ट तंतोतंत आहेत. म्हणजे या कारणामुळे हा अक्कन कोन आहे, ए कोन आहे या कारणामुळे दुभागला, बी कोन आहे तो ह्या कारणामुळे दुभागला, सी कोन आहे तो ह्या कारणामुळे दुभागला, डी कोन आहे तो बी डी या कारणामुळे दुभागतो. म्हणजेच याप्रमाणे हे जसा इथं आला तसाच हा प्रकार आहे, हा प्रकार तसा हा प्रकारे होतो. आता तिसरा गुणधर्म आहे डायगोनल्स बायसेक्ट टू इच अदर अँड देर आर परपेंडिक्युलर टू इच अदर. याचा अर्थ बायसेक्ट करतात म्हणजे उदाहरणार्थ लेंथ ए एम ची जी लांबी आहे तीच लांबी लेंथ सी एम ची आहे आणि ती लांबी म्हणजे 1/2 इंटू लेंथ ए सी ची. म्हणजे एम ची लांबी आणि सीएम ची लांबी एकसारखी आहे. ती सुद्धा काय करता 1/2 म्हणजे एसीच्या निम्मी असते. म्हणजे ही निम्मी आणि ही निम्मी बरोबर एसी असते. म्हणजेच लेंथ एसी बरोबर लेंथ एम अधिक लेंथ सीएम असं सुद्धा म्हणू शकतो आपण. त्याचबरोबर हे त्याचप्रमाणे आहे लेंथ बीएम इज इक्वल टू लेंथ एम डी इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ
BD. म्हणजे BD जी आहे, BDची लांबी आहे त्याच्या निम्मी बाजू BMची किंवा MDची असते. आपण हे सुद्धा म्हणू शकतो की BM अधिक MD बरोबर BD असं सुद्धा म्हणू शकतो. मग याच्यावर आपल्या लक्षात आलं की या डायगोनल्स बायसेक्ट टू इच अदर, देअर आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे इथं आहे ते बरोबर 90 अंश. म्हणजे M कोन AMD बरोबर M कोन AMB बरोबर M कोन BMC M कोन CMD इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रेक्टँगल, स्क्वेअर आणि रुंबस म्हणजे आयत, चौरस आणि समभुज चौकोन याच्या आपण आकृती, त्याचे गुणधर्म, त्याची व्याख्या या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या गुणधर्माचाच वापर करून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची रचना कशी करायची, कोणत्या प्रकारे रचना करता येते या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.